नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या अनेक वर्षांमध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आतापर्यंतच्या भारताच्या 75 वर्षांच्या जवळपास इतिहासामध्ये भारताचे विविध देशांशी राहिलेले संबंध हा एक मोठा विषय राहिलाय. यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन देशांचे संबंध हे कायमच बदलत राहिलेत. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये भारत आणि अमेरिकेचे असलेले संबंध आणि इंदिरा गांधी यांच्या काळानंतर भारत आणि अमेरिकेचे असलेले संबंध यामध्ये बराच बदल आहे. एस्पेशली जेव्हा न्यूक्लिअर डीलचा मुद्दा आला होता त्याच्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध यांच्यामध्ये सुद्धा खूप बदल झाला. या सगळ्या बदलांचा एक नवा टप्पा आता गाठला जातोय. जो टप्पा आहे भारत आणि अमेरिकेमध्ये करासंदर्भात सुरू होणारे संबंध. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी कर किंवा कर आकारणी याबाबत संपूर्ण जगामध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे सगळ्याच देशांमध्ये सध्या काहीसं चिंतेचं वातावरण आहे. भारत सुरुवातीला या सगळ्या देशांच्या यादीमध्ये काहीसा मागे होता, पण सध्या तो अग्रस्थानी आलेला आहे. याचं कारण आहे ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका. भारतामधून जो सुद्धा माल अमेरिकेमध्ये आयात केला जातो त्या मालावर 25% सरसकट टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेने केली. खरं तर अनेक देशांवर त्यांनी अगदी 25% ते 150% टॅरिफ लावलेलं आहे. भारतावर त्यांनी 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली. आता याचे परिणाम नेमके काय होणार? याचे परिणाम अनेक होतील आणि ते फक्त व्यापारापुरती संबंधित राहणार नाहीयेत. याचं कारण असं आहे की कोणत्याही दोन देशांमधले संबंध हे 3 पातळ्यांवर असतात. यापैकी पहिली पातळी असते B2B संबंध, म्हणजे बिझनेस टू बिझनेस त्यांचे संबंध कसे आहेत. दुसरे असते G2G संबंध, म्हणजे या देशाचं गव्हर्नमेंट आणि त्या देशाचं गव्हर्नमेंट यांचे संबंध कसे आहेत. आणि तिसरं असतं P2P संबंध, म्हणजे या देशातली लोक पीपल टू पीपल आणि त्या देशातील लोक यांचे संबंध कसे आहेत. आता तीनही पातळ्यांचा थोडासा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं भारत आणि अमेरिका यांचे तीनही पातळ्यांवरचे संबंध फार घनिष्ठ आहेत. कारण अनेक लोक भारतामधली अमेरिकेमध्ये नोकरीसाठी आहेत किंवा भारत आणि अमेरिकेतील लोकांचे एकमेकांशी वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेले संबंध फार घनिष्ठ आहेत. आत्ताच्या घडीला व्यापाराचे संबंध सुद्धा चांगले आहेत आणि अमेरिकेतल्या विविध राष्ट्राध्यक्षांसोबत आणि अमेरिकेच्या एकूण व्यवस्थेसोबतही भारताच्या पंतप्रधानांचे आणि भारताच्या एकूण प्रणालीचे संबंध चांगले राहिलेले आहेत. हे सगळं होत असताना आता मात्र याच्यावर काहीसं प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि त्याला कारण आहे ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर 25% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून होणार होती, पण भारतानं काहीशी संयमी भूमिका घेतली. संयमी भूमिका अशासाठी म्हणावं लागेल कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी ही घोषणा केली होती. खरं तर दोन देशांमध्ये कोणत्याही व्यापारासंदर्भातला करार होतो किंवा नियम होतात त्यावेळेस दोनही देशांकडनं याचं उच्चार होणं गरजेचं असतं, पण ट्रम्प यांच्या बाबतीत तसं झालं नाही. त्यामुळे त्यांनी आपलाच एकेरी निर्णय घेऊन टाकला. पण भारताने इथे संयमी भूमिका दाखवली. ट्रम्प यांनी जरी एकेरी निर्णय घेतला असला तरी भारत थोडासा शांत राहिला आणि मग ट्रम्प यांनी एक पाऊल मागे घेतलं. आता हा कर आम्ही लगेचच पुन्हा लागू करणार आहोत असं ट्रम्प यांनी आणखी एका मुलाखतीमध्ये म्हटलं. पण या निर्णयासोबतच म्हणजे फक्त एवढंच नाहीये की भारताकडनं आयात केलेल्या मालावर आम्ही कर लावणार आहोत. ट्रम्प यांचं म्हणणं हे सुद्धा आहे की आम्ही भारताला शिक्षा देणार आहोत. शिक्षा कशाची? तर भारत रशियाबरोबर व्यापार करतोय, म्हणजे भारत रशियाकडनं तेल आयात करतोय त्याची शिक्षा अमेरिका भारताला करणार. हे का? तर रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे आणि भारतानं जर रशियाकडनं तेल खरेदी केली तर रशियाला त्याची मदत होते आणि मग रशिया युक्रेनमध्ये युद्ध करतं आणि युक्रेनच्या लोकांना त्रास होतो आणि त्याची भरपाई भारतानं दिली पाहिजे असं काहीतरी अजब तर्कट हे डोनाल्ड ट्रम्प यांनी लावले. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी तर्कट लावताना हे विचार तर करायला पाहिजे की रशियासोबत काही फक्त भारत व्यापार करत नाहीये, अमेरिकेसह इतर अनेक देश करतात. मग त्यांच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प काय करणार आहेत? अर्थात हे प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्याची आत्ता सोय नाहीये कारण ते एकतर्फी त्यांचा निर्णय घोषित करतात. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टी होतात तेव्हा त्याचे परिणाम बऱ्याचशा गोष्टींवर होत असतात. जसं मी मगाशी सांगितलं, लोकांवर होत असतात, व्यापारावर होत असतात आणि सरकारवर सुद्धा होत असतात. आता या सगळ्या परिणामांचा आपल्याला काय विचार करायला हवा? भविष्यामध्ये भारतानं काय करायला पाहिजे? आणि भारतानं पहिल्यांदाच ट्रम्प यांना जे उत्तर दिलेलं आहे त्याचे काय परिणाम होईल? खरं तर भारतानं अजूनही आपली भूमिका संयमितच ठेवलेली आहे, पण भारतानं भूमिका जाहीर केलेली आहे, त्याचेही परिणाम होणार आहेत. या सगळ्याचा अर्थ नेमका समजावून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत मान्यवरांचं पॅनल सुद्धा असणार आहे. पण त्या अगोदर हा विषय नेमका काय आहे याचा एक थोडक्यात घेतलेला आढावा आपण बघूया. भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर 25% कर. भारतानं रशियाकडून आयात केलेल्या तेलावर अमेरिकेत दंड. तेल खरेदी करून भारतानं रशियाला मदत केल्याचा आरोप. भारताच्या मदतीमुळे युक्रेनच्या नागरिकांना झळा बसल्याचा दावा.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवडाभरात केलेल्या 2 जाहीर पोस्टमधले हे दावे. भारताला विश्वासात न घेता डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी या सगळ्या घोषणा केल्या. भारत पाकिस्तान युद्धामध्ये परस्पर सीज फायरची घोषणा करून ट्रम्प यांनी भारतात जो वाद पेटवला होता त्यात या नव्या पोस्टनं आणखी भर टाकली. अगर पीएम ने बोल दिया तो फिर वो खुल के बोलेगा और वो पूरी सच्चाई रख देगा, तो इसलिए नहीं बोल पा रहे. और सिर्फ बार बार ट्रम्प जो है इस बात को कहते हैं, तो आपको लगता है कि हमारा जो स्टैंड है कहीं ना कहीं हल्का पड़ता है भारत का? नहीं, अभी क्या होगा, अभी वो कह रहा है. वो कह क्यों रहा है? क्योंकि वो अपनी ट्रेड डील चाहता है, तो वहां पे दबाएगा इनको. आप देखना कैसी ट्रेड डील बनती है. भारताच्या पंतप्रधानांनी किंवा सरकारमधल्या कोणत्याही व्यक्तीनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पोस्टला लागलीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे पडद्यामागे दोन्ही देशात चर्चा सुरू होत्या हे स्पष्ट झालं. पण काल मात्र भारताच्या परराष्ट्र खात्यानं अमेरिकेला चोख उत्तर दिलं. परराष्ट्र खात्यानं म्हटलंय, ट्रम्प यांची धमकी ही चुकीची आणि तर्कहीन आहे. अमेरिका अजूनही रशियाकडून त्यांच्या अणुउद्योगासाठी युरेनियम, हेक्साफ्लोराइड तसंच इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगासाठी पॅलेडियम आणि खतं, रसायनं आयात करतं. अमेरिका आणि युरोपियन युनियन स्वतः रशियासोबत व्यापार करतात. गेल्या वर्षी कठोर निर्बंध असूनही अमेरिकेनं रशियासोबत अंदाजे $3.5 अब्ज व्यापार केला. रशिया युक्रेन संघर्षानंतर पारंपरिक पुरवठा युरोपकडे वळवण्यात आला होता, म्हणून भारतानं रशियाकडून तेल आयात करायला सुरुवात केली. तेव्हा जागतिक तेल बाजारपेठेमध्ये स्थैर्य राहावं म्हणून अमेरिकेनंच भारताला अशी आयात करायला प्रोत्साहन दिलं होतं. कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणे भारतही आपल्या राष्ट्रीय हितांचं आणि आर्थिक सुरक्षेचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ही सर्व पावलं उचलेल. भारतानं दिलेल्या या उत्तरानंतर अमेरिका भारताच्या बाबतीत काय भूमिका घेणार याकडे जगाचं लक्ष असेल. जाहीरपणे दोनही देश एकमेकांवर टीका करत असले तरी पडद्यामागे या समस्येवर सकारात्मक तोडगा काढला जाईल अशीच अपेक्षा सर्वांना. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आता हे सगळं होत असताना जर 25% आयात कर अमेरिकेनं भारताकडून येणाऱ्या वस्तूंवर लादला तर त्याचे अमेरिकेत काय परिणाम होतील, भारतावर काय परिणाम होतील, कोणत्या वस्तू महाग होतील याच्यावर एक नजर टाकूयात. भारताचं जर हा 25% आयात कर अमेरिकेने लादला तर जवळपास वर्षाला 70,000 कोटींचं नुकसान होण्याचा आकडा शक्यता व्यक्त केली जाते. काय महाग होऊ शकतं? खाद्य उत्पादनं, कापड, दागिने यांच्यामध्ये किमतींमध्ये वाढ होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील किंवा ऑटोमोबाईल उपकरणं असतील यांच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते. कृषी व्यापार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये प्रचंड मोठा आहे. 800 कोटी रुपयांच्या कृषी व्यापारावर त्यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये भारताची कृषी उत्पादनं जी निर्यात केली जातात ती महाग होतील, कारण अमेरिकेमध्ये आयात कर वाढला की तिथल्या वस्तूंच्या किमती वाढतील. त्यामुळे भारताकडून ज्या वस्तू जातात त्यांच्या किमती अमेरिकेत वाढतील आणि मग या महाग भारतीय उत्पादनांची मागणी अर्थातच कमी होणार, कारण वस्तूंच्या किमती वाढल्या की त्यांची मागणी कमी होणार. त्याचा फटका अंततः भारताला बसेल. चांदी आणि हिरे यांची मोठी निर्यात भारताकडून अमेरिकेमध्ये केली जाते, त्यावरही मोठा परिणाम होईल. हे उद्योग भारतासाठी फार मोठे आहेत आणि मग याचा फटका यासाठी काम करणारे जे कारागीर असतील, व्यापार करणारे व्यापारी असतील आणि या उद्योगांमध्ये असलेले उद्योजक असतील, या सगळ्यांना भोगावा लागेल, सहन करावा लागेल. निर्यातक्षम ज्या कार ॲक्सेसरीज आहेत त्यांची मागणी कमी होईल. भारताकडून ज्या कार ॲक्सेसरीज अमेरिकेमध्ये जातात त्यांची मागणी कमी होईल, कारण अर्थात त्यांची किंमत वाढणार आहे. आणि हे सगळं एकदा झालं की मग निर्यात झालेल्या सगळ्याच भारतीय वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी महाग होतील. म्हणजे आतापर्यंत भारतातून आलेल्या वस्तू ज्या किमतीला मिळत होत्या त्याच्यापेक्षा जास्त किंमत अमेरिकन नागरिकांना मोजावी लागेल. भारतामध्ये सुद्धा या अशा आयातीमुळे डॉलरची मागणी वाढेल, कारण आयात भारताकडची वाढली की डॉलरची मागणी वाढणार. डॉलरची मागणी एकदा वाढली की रुपया कमकुवत होईल. हा भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतचं वक्तव्य केल्यानंतरच भारताने याबाबत विचार केलेला आहे का? तर नाही. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्ताच दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर या संदर्भातलं सूतोवाच जेव्हा केलं होतं तेव्हा सगळ्या देशांनी आपापल्या पद्धतीनं पावलं उचलायला सुरुवात केली होती. भारतानं सुद्धा केली होती. ही पावलं उचलताना भारतानं कोणत्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी केल्या होत्या जेणेकरून डोनाल्ड ट्रम्प हे आपल्यावर कमी कर लावतील अशी भारताची अपेक्षा होती. ती 2-3 महत्त्वाची पावलं काय आहेत तीही बघूयात. काय केलं भारतानं? तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी भारतानं किंवा त्यांच्या नीतीला उत्तर देण्यासाठी भारतानं अमेरिकन मोटरसायकल ज्या भारतामध्ये येतात ज्यांचा कर 50% होता तो भारतानं 30% कमी आणला. भारताकडून अमेरिकन मद्यावरचं जे आयात शुल्क 150% होतं ते 50% कमी केलं, 100% आणलं. सिंथेटिक फ्लेवरिंग इसेन्स जे अमेरिकेतून आयात केले जातात भारतात त्यांच्यावर 100% आयात शुल्क होतं जे भारतानं आता 20% केलंय. आता या विषयाचे परिणाम जर नीटपणे समजायचे असतील तर त्याची सखोल चर्चा व्हायला पाहिजे. कारण जर अमेरिका आणि भारताच्या व्यापारावर परिणाम होणार असेल तर कदाचित कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो तुमच्या माझ्यावर सुद्धा होणार असेल, ज्याचे झळा कदाचित आज लगेच जाणवणार नाहीत. पण त्याच्यासाठी तयार राहायचं असेल तर या विषयाची सखोल माहिती आपल्याला असायला हवी. तोच प्रयत्न आजच्या लक्षवेधीमध्ये आपल्याला करायचा आहे. म्हणून आपण जे मान्यवर बोलवले ते या विषयामधले तज्ज्ञ आहेत. समीर बाकरे आहेत जे व्यवसायानं सीए आहेत आणि भाजपचे प्रवक्ते सुद्धा आहेत. पण आज त्यांना समीरजी स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. पण तुम्हाला आज मी भाजपचे प्रवक्ते याही पेक्षा जास्त तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्यातलं ज्ञान तुम्ही आमच्या सोबत शेअर कराल म्हणून आमंत्रित केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. आशुतोष वक्रे अर्थतज्ञ आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत. आशुतोषजी नमस्कार, स्वागत आहे आपलंही. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगेजी माझ्यासोबत चर्चेमध्ये पुन्हा एकदा आहेत. सतीशजी नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. अर्थतज्ञ नरेश बोडके सर आपल्यासोबत चर्चेत आहेत. नरेशजी आपलंही स्वागत. आणि आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. शैलेंद्र सर आपलंही स्वागत. सुरुवातीला समीर बाकरेजी, हा प्रश्न आता फक्त 2 देशांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, जागतिक व्यापारावर सुद्धा याचे परिणाम होणार आहेत. भारतानं या बाबतीत जी भूमिका काल जाहीर केलेली आहे ती वेळेत केली आहे, उशिरा झाली आहे, योग्य भूमिका आहे, काय म्हणणं आहे तुमचं? नाही बघा, अमेरिका आणि भारताचे संबंध खूप वर्षांपासून म्हणजे बिझनेसमध्ये असो किंवा बाकी क्षेत्रात असो बऱ्याच चांगल्या स्थितीत आहेत. हो. आणि आजही बघा भारताने जी भूमिका जाहीर केली ती ट्रम्प साहेबांनी जेव्हा त्यांचं टॅरिफ जे त्यांनी अनाऊन्स केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या गोष्टीसाठी भारतावर ब्लेम केला की तुम्ही रशियाचं ऑइल विकत घेताय म्हणून आम्ही हे असं करतोय, तर त्याच्यासाठी भारताच्या परराष्ट्र खात्याने हे स्टेटमेंट जाहीर केलं. मला असं म्हणायचं आहे की कविताजी, आज सगळ्यात इम्पॉर्टंट काय की आज मोदी साहेबांच्या नेतृत्वात आज पहिले तर भारत आपल्या देशाचं हित पाहिजे ना. आज ट्रम्प साहेब जे कन्सेशन आपल्याला मागतात ते आपल्या शेती उद्योगाला घातक आहे, ते आपल्या छोट्या उत्पादन क्षेत्रात असणाऱ्यांना घातक आहे. कारण त्यांना आपल्या डेअरीमध्ये एंट्री पाहिजे, ऍग्रिकल्चर मध्ये एंट्री पाहिजे. तर आज आपण बघता की ऍग्रिकल्चर मध्ये आपले जे शेतकरी आहेत त्यांना आपल्याला बरेच वेळा कर्जमाफी द्यावी लागते, सपोर्ट द्यावा लागतो. तर ही जर बाजारपेठ आपण जर त्यांना तशी खुली केली विदाउट एनी कंट्रोल्स, तर आज भारताच्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा एक जो भाग आहे, जी शेती आहे त्याला त्रास होईल, छोटे उद्योजक आहे त्यांना त्रास होईल. मी असं म्हणू इच्छितो की भारतासाठी अमेरिका हा खूप इम्पॉर्टंट ट्रेडिंग पार्टनर आहे. आणि माझी अशी अपेक्षा आहे की ट्रम्प साहेबांनी जे काही निर्णय आज घेतलाय त्याचे कारण ते देत असतील, पण हा काही आज घेतलेला निर्णय नाही आहे. आज ज्यांनी ट्रम्प साहेबांनी जेव्हा हे टॅरिफ वॉर सुरू केलं, कविताजी आपल्याला त्यांच्या इकॉनॉमी मध्ये जावं लागेल. काय झालं, इतके वर्षापासून त्यांनी आपली जी इकॉनॉमी आहे ती थोडक्यात आउटसोर्स सारखी केली. मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी बरंचसं चायनाकडनं करून घ्यायचे, त्याच्यानंतर आज बरंचसं मॅन्युफॅक्चरिंग भारतात होत आहे, सर्व्हिसेस त्यांच्या भारतात होतात आहे. तर आज ट्रम्प साहेबांना हे पण समजलं पाहिजे की ते जे कर लावतात भारतीय प्रॉडक्ट्सवर, त्याच्यामुळे त्यांच्या देशातलं इन्फ्लेशन सुद्धा वाढणार आहे. बरोबर. एका दिवसात तर ते काही त्यांच्या तिथे प्रोडक्शन फॅसिलिटी क्रिएट नाही होणार आहे किंवा ऑल्टरनेटिव्ह काही फॅसिलिटीज त्यांच्याकडे क्रिएट नाही होणार, त्यांच्या जॉबवरही परिणाम पडणार आहे. आणि तुम्ही जर अमेरिकेत तुमचे कोणी रिलेटिव्ह मित्र असतील त्यांना विचारा, तिथे जी महागाई आहे ती प्रचंड स्पीडनी वाढते. कारण हे जे प्रॉडक्ट्स तिथे इम्पोर्ट होणार आहे ते जे जीवन आवश्यक आहेत ते तर लोक इम्पोर्ट करणारच आहे. आता आपण जर भारताच्या
अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम पाहायला बाकरे सर, कमी ते येतो. मला ना म्हणजे तुम्ही जे बोललात तो विषय खूप महत्त्वाचा वाटला, शेती आणि दुग्ध व्यवसायाचा. तो अशासाठी की आपल्याकडची प्रचंड मोठी लोकसंख्या आहे जी या दोनही व्यवसायांवर अवलंबून आहे. भले त्यांचं जीडीपी मधलं योगदान कमी असेल आकडे, पण त्याच्यामुळे जो रोजगार उपलब्ध होतोय त्याच्यावर अवलंबित्व जे आहे या संपूर्ण या दोन व्यवसायांवर ते खूप मोठं आहे. काय नेमकी डोनाल्ड ट्रम्प यांची अपेक्षा आहे भारताकडून, जी पूर्ण करणं भारताला या लोकसंख्येचा किंवा या सगळ्या आपल्या जनतेचा विचार करता पूर्ण करणं शक्य नाहीये? बघा कविताजी, त्यांची अशी इच्छा आणि अपेक्षा आहे की आज त्यांच्या जे ऍग्रीकल्चर रिलेटेड इंडस्ट्रीजवर हा. भारतामध्ये जे टॅरिफ आहे ते त्यांनी शिथिल करावे. आज जसं आपण मतलब ब्रिटन बरोबर पण आपण एक ट्रेड डील साईन केली, पण त्याच्यात आपण आपल्या भारतीय उत्पादन जिथे त्रासदायक होऊ शकतं आपल्याला त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. तर ओके. मला असं म्हणायचं आहे की ट्रम्प साहेबांना ज्या ज्या क्षेत्रात अपेक्षित आहे की भारताने त्यांचा कर कमी करावा, हा. आपल्यासाठी ते पॉसिबल नाहीये. ओके. आणि आत्मनिर्भरतेकडे जाताना आपल्याला आपल्या शेतकरी, आपले छोटे उद्योजक, हम्म. आपले डेअरी वाले लोक यांच्यासाठी प्रोटेक्शन जरूर आहे. किंवा तुम्ही जसं एकदम बरोबर म्हटलं की खूप मोठा लोकसंख्येचा भाग याच्यावर अवलंबून आहे. तर आपल्याला ट्रेड डील साईन करताना अमेरिकेच्या दबावात न येता आपल्या लोकांचा पहिले विचार करावा लागेल आणि ओके. त्याच हिशोबाने निर्णय घ्यावे लागतील. ठीक. आणि एक छोटासा मुद्दा सांगतो की रशियाशी ट्रेड करत असल्यामुळे जर अमेरिका आपल्यावर कर लादत असतील, हम्म. तर आज आपल्या परराष्ट्र खात्याच्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही बघाल तर अमेरिका नुसतं रशियाशी ट्रेड डील नाही करत आहे, पण ज्या अति आवश्यक वस्तूशिवाय पण त्या इम्पोर्ट करताय, ज्या बरोबर. हे जे दुटप्पी धोरण आहे ते आज भारताला मंजूर नाहीये. नो कारण आज भारत डाउटेडली ते आपल्या दुटप्पी धोरण आहे आणि तिसरा देश हे सांगू शकत नाही की दोन देशांनी काय करायचं. म्हणजे युद्ध आहे हे जरी मान्य केलं तरी त्यांच्याबरोबर व्यापार केला म्हणून तुम्ही युद्धाला मदत केली असलं काहीतरी अजब तर्कट लावणं हे विचित्रच आहे. अर्थात भारताने त्याला उत्तर दिलेलं आहे आणि संयमित भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषेमध्ये उत्तर दिलेलं नाहीये. आशुतोष वक्रेजी, शेती दुग्ध व्यवसाय याच्या व्यतिरिक्त असे कोणते मुद्दे आहेत की जिथे भारताला अडचणीचं होऊ शकतं डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबर ही ट्रेड डील, हा व्यापार समझोता सही करताना किंवा तो व्यापार समझोता फायनल करताना? अं, भारताचं जे प्रमुख निर्यात आहे अमेरिकेला, हा. त्याच्यामध्ये जेम्स अँड ज्वेलरी हा एक सेक्टर आहे बरोबर. आणि आपले सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स हा एक दुसरा सेक्टर आहे. हम्म. तर ऍग्रीकल्चर जर का सोडलं तर त्याच्याशिवाय हे दोन, आणि मग ऑटोमोबाईल, ऑटो अँसिलरीचे पार्ट्स आहेत किंवा आता मोबाईल फोन एक्सपोर्ट्स वाढतात आहे, म्हणजे भारत निर्यात करण्यावर जास्त लक्ष देतोय. तर या सगळ्या सेक्टर स्पेसिफिक गोष्टी राहतील आहे. पण आपणही बरेचसे वर्तमानपत्र किंवा प्रसारमाध्यम पाहिले असतील की ओव्हरऑल जीडीपी मध्ये हार्डली 0.2 किंवा 0.5% जीडीपी ग्रोथला त्यांनी याने डायरेक्ट इम्पॅक्ट पडेल. ओके. तर दुसरी गोष्ट एक ही आहे की म्हणजे भारताच्या जीव्हीए मध्ये जे 18% ऍग्रीकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन आहे, जीडीपी पेक्षा जीव्हीए जास्ती योग्य राहील सप्लाय साईडला. हा. तर ते पण एक 24 लाख कोटी आहे, म्हणजे तो लहान आकडा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा राहिलाय की भारत सरकारने जे एक घेतलाय की तुम्ही जे कॅटल फीड असतं त्याच्यामध्ये आपल्याकडे फक्त व्हेजिटेरियनच हा. म्हणजे सीड्स वगैरे दिल्या जातात, जेव्हा हम्म. की तिकडे नॉनव्हेज कॅटल फीडही दिल्या जातं. त्याला तर काहीतरी म्हणजे नॉनव्हेज स्पेसिफिक नाव पण आहे मला वाटतं. मला एक्झॅक्ट हा, टेक्निकल्स ते माहिती नाहीये, मीट पण हा काहीतरी खूप स्पेसिफिक नाव म्हणजे आहे त्याला. भारत सरकारने याच्यावर अगदी नाही म्हणजे नाही म्हटलं. आणि मग त्याच्यापायी ट्रम्प सरकारचं जे वी आर फ्रस्ट्रेटेड वगैरे आलं, हा हम्म. एक मुद्दा. अजूनही याच्यामध्ये हे सगळं सुरू झालं ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर. तर म्हणून कुठेतरी तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की आर्म्स अँड एम्युनेशन मध्ये एक्सपोर्ट्स जे अमेरिकेचे किंवा चायना जे म्हणत होतं की आम्हाला करायचंय, त्याच्यामध्ये आता एक नवीन प्लेअर आलाय भारत. आणि रिअल टाइम मध्ये म्हणजे सॅटेलाइट इस्रोचं चांगलं आहे, आत्मनिर्भर डिफेन्स मध्ये आहे. तर हे सगळे असे क्षेत्र आहे की हम्म. जिकडे भारत आपली छाप सोडत चाललाय. ओके. बरं, या पूर्ण प्रकरणामध्ये
कालची जी प्रेस रिलीज भारत सरकारने दिली हा. त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलंय की आम्ही तरी तेलाचा आयात करतोय रशियासोबत, तुम्ही तर म्हणजे युरोपियन युनियन आणि अमेरिका असे आयात करतात आहे की जे क्रिटिकल नाही आहे, पण आमच्यासाठी एनर्जी क्रिटिकल आहे. हम्म. तर म्हणजे आत्ताही ट्रम्पनी जे सगळं भारतासोबत जे केलं त्याच्यामध्ये फार्माला बाजूला ठेवलंय. हम्म. हम्म. कारण की फार्मा हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि राईट. भारताकडून तर म्हणून या 2-3 क्षेत्र आहे की जिकडे बघत राहावं लागेल. पण अजूनही तुम्ही जे एक सतत म्हणताय की भारताने एक संयमी भूमिका मांडली आहे, हम्म. त्याचाच कुठेतरी हाही अर्थ वाटतोय की निघेलय की कुठेतरी ट्रेड डील पुढे मागे एक चांगलं ट्रेड डील होईल. हा. कदाचित ते 25% कमी होईल. आणि शेवटचा एक मुद्दा फक्त सांगतो की याच्यामुळे रुपयावर थोडासा दबाव आलेला आहे. रुपया आज ओके. काल शेअर बाजार इतकं नाही, पण रुपया थोडासा काल आणि आज घसरले. बोडके सर, याच्यात आणखीन काय काय ऍड करू इच्छिता तुम्ही? नाही, मला वाटतं आपण परत मुळाशी जाऊया की आपल्यासाठी डायरेक्ट इफेक्ट जेवढे महत्वाचे आहेत तेवढे इनडायरेक्ट इफेक्ट सुद्धा महत्वाचे आहेत. राईट. आता एक पहिला सगळ्यात महत्त्वाचा इनडायरेक्ट इफेक्ट आपल्यासाठी हा आहे की त्यांनी जी ट्विट केलं त्या ट्विटमध्ये त्यांनी हे पहिल्या दोन गोष्टी तुम्ही सांगितल्या की टॅरिफ वाढवलेत आणि दुसरं म्हणजे त्यांचा इंडिया रशियाचा ट्रेड आहे तो त्याच्याबद्दल ते बोललेत. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आणि ते खूप स्फोटक गोष्ट त्यांनी त्या डीलमध्ये बोलले ते म्हणजे इंडिया इज अ डेड इकॉनॉमी आणि इंडिया अँड युएस बोथ आर डेड इकॉनॉमी, दे शुड डाय टुगेदर. म्हणजे काय की हे दोन डेड इकॉनॉमीज हे तुम्ही जे सिग्नलिंग इफेक्ट ज्याचा होणार आहे, जे काही इन्व्हेस्टर्स आहेत जगभर जे इन्व्हेस्टर्स आता आपल्याला फॉलो करतात की आपले भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं काय चाललंय, तिथे कुठले कुठले बिझनेसेस फ्लरिश होत आहेत किंवा काय सेक्टर्स वाढत आहेत, याच्यासाठी जे सिग्नलिंग जे जात आहे ते सिग्नलिंग त्यांनी द्यायचा प्रयत्न केला इनडायरेक्टली. आणि प्रश्न आहे निगोशिएशनचा वगैरे हा होत राहील, ट्रेड डील सुद्धा फायनल होईल, परंतु ऑलरेडी त्यांनी सिग्नल दिलेत आणि त्या सिग्नलचा मला वाटतं फार मोठा परिणाम होईल की आता इंडिया डेड इकॉनॉमी आहे तर मग इंडियामध्ये आपण इन्व्हेस्ट का करावे किंवा इंडियासोबत आपण ट्रेड का करावा, इतर कंट्री सुद्धा त्याचा विचार करतील. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता आपला हा जो इश्यू आहे हा एका डायमेन्शनचा नाही आहे, इट हॅज गॉट मल्टिपल डायमेन्शन्स. एक म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की रुपयाचं मूल्य जे आहे तर रुपयाचं मूल्य घसरत जाणार आहे आणि त्याच्यावर दबाव वाढला, हे निश्चितच आहे. त्याचं कारण आहे की आता डायरेक्ट परिणाम जो आपल्या एक्सपोर्टवर होणार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा जो ट्रेड डेफिसिट आहे भारतासोबतचा तो साधारणतः $48 बिलियन आहे आणि तो 48 बिलियन डॉलरचा डेफिसिट आम्हाला कमी करायचा आणि आमचा देश आम्हाला वेल्दी करायचा. सो मेक अमेरिका वेल्दी अगेन किंवा अमेरिका वेल्दी करण्याच्या दृष्टीने त्यांनी ते पावलं टाकलेत. तर त्याचा डायरेक्ट परिणाम असा होणार आहे की साधारणतः RBIचा असा रिपोर्ट आहे की साधारण 1% टॅरिफ वाढला तर साधारण 0.5% एक्सपोर्ट आपला कमी होतो. म्हणजे साधारण 25% आपण जर टॅरिफ राईज गृहीत धरली आणि 10% बेस पकडला साधारण 35%, म्हणजे 35%च्या अर्धे म्हणजे साधारण तुम्ही 18% आसपास आपलं एक्सपोर्ट रिडक्शन होण्याचे चान्सेस आहे. हो, म्हणजे 15% साधारण आपण रिडक्शन पकडूया. 15% म्हणजे आपलं टोटल जवळजवळ $90 बिलियन आपला एक्सपोर्ट आहे. 90 बिलियनच्या 15% म्हणजे तुम्ही विचार करा 10-12 बिलियन डॉलरचा फटका आपल्याला बसण्याची शक्यता आहे. आता वाटायला आपलं सोपं आहे की 0.5% फक्त GDP मध्ये फरक पडेल, परंतु आज आपल्या पुढे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे एम्प्लॉयमेंटचा. आणि एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने एक्सपोर्ट सेक्टर जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण इथे सगळ्यात मोठा एम्प्लॉयमेंट देणारा सेक्टर कुठला आहे तर मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि ॲग्रिकल्चर आहे. तर ॲग्रिकल्चर हा आपण कधीच ओपन करू शकणार नाही इमिजिएटली, कारण ॲग्रिकल्चरला आपलं कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज जर बघितलं तर अमेरिका आहे, चायना आहे किंवा इतर रशिया आहे, ह्या सगळ्या कंट्रीचं एफिशियन्सी जी आहे ते खूप जास्त आहे आपल्यापेक्षा. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कमी प्राइसेसमध्ये पण त्यांचे गुड्स विकता येतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याला असा आहे की त्यांच्याकडे सबसिडीज पण खूप वेगवेगळ्या प्रकारे सबसिडीज ॲग्रिकल्चरला दिल्या जातात आणि त्या सबसिडीज इतक्या मोठ्या प्रमाणात असतात की एक्झॅक्टली, आणि म्हणून तिथला शेतकरी तेवढा रिस्कमध्ये नसतो. आपल्याकडे सबसिडीजचं पण कर्टेल केलंय आणि आपल्या शेतकऱ्यांकडे रिस्क जास्त आहे, त्याला क्लायमेट चेंजचा ऑलरेडी फटका बसलाय. आणि हे अशा प्रकारचे जे शॉक्स ज्याला मी त्याला खरं तर ती योग्य आहे की अयोग्य मला माहिती नाही, पण ती टर्म अशी केली की जसं आपण सर्जिकल स्ट्राईक आहे एक प्रकारे, सगळे डील चालू असताना सगळं व्यवस्थित असताना अचानक अशी अनाउन्समेंट करायची आणि गोंधळ तयार करायचा. जगातले सगळे देश जर तुम्ही बघितले तर सगळे 2-3% आसपास त्यांचा ग्रोथ रेट आहे आणि भारत
जगात एकमेव असा देश होता की जो 6%च्या अबव त्याची जीडीपीची ग्रोथ रेट आहे. right. मग अशा देशांचे असे जे ब्राईट स्पॉट आहेत, ह्या ब्राईट स्पॉटला त्यांनी डार्क स्पॉटमध्ये कन्वर्ट करायचं काम करू नये. मला असं वाटतं जगाच्या दृष्टीने खूप महत्वाची भूमिका आहे, आणि ते महत्वाची बरोबर गोष्ट आहे, आहे. दोन अशा प्रकारे जर देशांपुरतं त्यांची नाही भूमिका राहणार असेल, आहेत कारण तर त्याचे याचा परिणाम सगळ्यांवर होतील. पण त्यातला एक मुद्दा सर मला तुमचा खूप महत्वाचा वाटला की अशा प्रकारच्या जेव्हा गोष्टी होतात त्यावेळेस इतर देशांमधनं आपल्याकडे येणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि त्या अर्थानं हा काही दोन देशांपुरता मर्यादित प्रश्न राहणार नाही. ढगे सर, माझ्याकडे खरं तर ब्रेकची वेळ झाली पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारल्याशिवाय राहवत नाही. जी ट्रम्प यांची भाषा आहे, कुठलाही राष्ट्राध्यक्ष अशा प्रकारची भाषा एकतर्फी वापरत नाही, पण ट्रम्प सातत्यानंही वापरतात. याच्याकडे कसं बघायचं? ही स्ट्रॅटेजी आहे, हे दबाव तंत्र आहे की फक्त तो त्यांचा स्वभाव आहे म्हणून सोडून द्यायचंय? माझ्या मते अमेरिकेसारख्या महासत्तेचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत, निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष आहेत, म्हणून आपल्याला ते आवडं न आवडं आपल्याला ते जे आहे ते ऍक्सेप्ट करावं लागेल. माझ्या मते भाषेवर ऑब्जेक्शन घेण्याच्या ऐवजी किंवा दिल पे लेने के बजाय या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं डोक्यानं काम करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणूनच मागच्या काही काळामध्ये भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स तर्फे सुद्धा जे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट आले ते संयमित आले, हे तुम्हाला त्या ठिकाणी हो दिसेल. हो नक्कीच चर्चेमध्ये जे आहेत वेगवेगळे मुद्दे येतील आणि मला त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युट करायला आवडेल. या चर्चेमध्ये जे आले नाहीत ते दोन महत्वाचे मुद्दे मला या ठिकाणी ऍड करायचे. पहिला म्हणजे वर करणी जरी हे टेरिफ वॉर दिसत असेल किंवा अर्थकारणाशी संबंधित ही चर्चा जरी किंवा असा निर्णय जरी वाटत असला तरी खऱ्या अर्थानं यामध्ये जे लपलेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर जिओ पॉलिटिक्स किंवा भू राजनीती या सगळ्या निर्णयांमध्ये जे आहे ती लपलेली आहे. त्याचा आपल्याला उहापोह करावा लागणार आहे. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत चर्चेमध्ये आपण फक्त डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं आपल्यावर 25% टॅरिफ लावला आणि त्याच्याशी संबंधित ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांची आपण चर्चा करतोय. पण माझ्या मते खरा प्रॉब्लेम जो आहे तो कॉम्प्लिकेट तेव्हा होतो ज्यावेळेस आपल्यावर तर 25% टेरिफ रेट त्यांनी त्या ठिकाणी लावला, पण आपले जे कॉम्पिटिटर आहेत, कुठले कॉम्पिटिटर, जे अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी विकण्यासाठी आपले कॉम्पिटिटर आहेत, जसं फॉर एक्झाम्पल टेक्सटाईल अँड अॅपरेल सेक्टर म्हणजे वस्त्रोद्योगाशी संबंधित. मग व्हिएतनाम सारखा देश, बांगलादेश सारखा देश आहे, त्यांचा तर टेरिफ रेट जो आहे तो डोनाल्ड ट्रम्पनी 19% 20% ठेवला आणि आमचा मात्र 25% ठेवला. म्हणजेच भारताचे हे जे प्रॉडक्ट आहेत ते अमेरिकेच्या मार्केटमध्ये कसे टिकू शकणार नाहीत, या अनुषंगानं आपला जो रिलेटिव्ह ऍडव्हान्टेज होता किंवा कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज तो घालवणं आणि भारताला जे आहे एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या कोपऱ्यात घालणं हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चर्चेमध्ये घ्यावं लागेल. जर आपल्याजवळ वेळ त्या ठिकाणी असेल तर मला तुम्ही पहिला जो मुद्दा त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा सांगितला की वर जरी हे अर्थकारण त्या ठिकाणी दिसत असेल तरी या प्रत्येक निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भू राजनीती आहे. पहिली गोष्ट 25%. आता हा 25% टेरिफ रेट आणि आता जसं मी सांगितलं की तो रिलेटिव्ह ऍडव्हान्टेज आपल्याला जातोय आणि बाकी देशांना जो आहे अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी ऍडव्हान्टेज आपल्या म्हणजे त्यांना त्या ठिकाणी मिळतो. दुसरी गोष्ट महत्वाची, याच्या ऍडिशन मध्ये 10% आपण ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका आणि त्याच्या सोबतीला आणखीन जी नवीन राष्ट्र आलेली आहेत या समूहाचा आपण भाग आहोत, एक महत्वाचा घटक आहोत. म्हणून ब्रिक्स मध्ये जे आहेत त्यांच्यावर ऍडिशनली 10% पेनॉल्टी लावण्याचा निर्णय हा डोनाल्ड ट्रम्प प्रशासन त्या ठिकाणी घेऊ शकतो. अशा प्रकारचं सुतोवाच त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे डी डॉलरायझेशन. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला त्या ठिकाणी भीती आहे की ब्रिक्स जर असाच वाढत राहिला तर डॉलरचं महत्व कमी होईल. भारत आणि रशिया किंवा भारत आणि चायना हे जे आहे त्यांच्या करन्सीमध्ये व्यापार करतील आणि याच्यामुळे जे आहे जागतिक स्तरावर डॉलरचं जे प्राबल्य आहे ते प्राबल्य कुठेतरी त्या ठिकाणी घटेल. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथपर्यंत ते थांबत नाही, 25% प्लस 10%. याच्याही पलीकडे जाऊन म्हणतात की जर रशियाकडून आपण फक्त चर्चेमध्ये ऑइल इम्पोर्ट त्या ठिकाणी कन्सिडर करतोय, पण त्यांचा जो शब्द आहे की रशियाकडून आपण हे ऑइल म्हणजे थोडक्यात हे इंधन आपण घेणं बंद केलं नाही आणि सोबतीला डिफेन्स इम्पोर्ट जे वेगवेगळ्या प्रकारची संरक्षण सामुग्री आहे ते घेणं जर आम्ही त्या ठिकाणी आपण बंद केलं नाही तर आपल्यावर सेकंडरी टॅरिफ किंवा एक प्रकारे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स अप टू 100% हा अमेरिका आपल्यावर त्या ठिकाणी लावू शकतो. म्हणजेच वरकरणी जरी आर्थिक गणित दिसत असलं तरी या ठिकाणी चायना फॅक्टर, रशिया फॅक्टर, ब्रिक्स फॅक्टर आणि डॉलर फॅक्टर, त्याचबरोबर डेअरी आणि लेबर इंटेन्सिव्ह वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रॉडक्ट्स आपल्याकडे तयार होतात त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी एकत्रित आपल्याला जे आहे त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. आणि त्याच वेळेस डोनाल्ड ट्रम्प प्रशासन हा निर्णय का घेतय आणि त्याचे काय काय इम्पॅक्ट येतील याचा आपल्याला उहापोह करणं सोपं होईल. सतीश ढगेजी, नेहमीप्रमाणे अत्यंत कमी वेळात पण भरपूर मुद्दे तुम्ही मांडलेले आहात काय, मग त्याच्या एकेका मुद्द्याचा उहापोह करायला मी परत येते. सर, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की समजा
हे सगळं बरोबर आहे की अमेरिकेसोबत ट्रेड डील करण्याचा आपण प्रयत्न करतोय. काही बाबतींमध्ये भारत 2 पावलं मागे सुद्धा आलाय. मद्यावरचा कर भारतानं अमेरिकेकडनं जे आयात होतं त्याच्यावरचा कमी केलेला आहे. मोटरसायकलवरचा कर कमी केलेला आहे. इतर काही गोष्टींमध्ये भारत 2 पावलं मागे यायलाच तयार आहे. पण समजा नाहीच पटलं हे डोनाल्ड ट्रम्प यांना, फिसकटलं आपलं अमेरिकेसोबत, तर मग काय? तर मग भारतापुढे व्यापारिक दृष्ट्या आणखीन काय महत्वाचे पर्याय असू शकतात? भारताने आता प्रामुख्याने इतर पर्याय शोधणं अत्यंत गरजेचं आहे. नुकतंच भारताने इंग्लंड बरोबर मुक्त व्यापार करार केलेला आहे. भारत आणि इंग्लंड मधला जो व्यापार आहे हा साधारणतः प्रतिवर्षी 50 अब्ज पाऊंड एवढा आहे आणि ह्या मुक्त व्यापारामुळे साधारणतः 30 अब्ज पाऊंड प्रतिवर्षी तो वाढणार आहे. याचाच अर्थ असा होतो की इंग्लंडची प्रचंड मोठी मार्केट बाजारपेठ ही भारतीय वस्तूंसाठी मिळणार आहे. तसाच प्रकार आपल्या युरोपच्या बाबतीमध्ये देखील आहे. त्याचप्रमाणे सेंट्रल एशिया एक असा भाग आहे की ज्या ठिकाणी भारत आपलं एक मोठं मार्केट हे येत्या काळामध्ये शोधू शकतो. या सगळ्या गोष्टींमुळे भारताने पर्यायी स्त्रोत बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अमेरिका ही एकमेव मार्केट आहे असं न बघता इतर स्त्रोतांचा जर आपण विचार केला तर स्वाभाविकपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे कमीत कमी परिणाम हे भारतीय निर्यातदारांवरती होतात. बर, हा महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर बाकरे सर, शेती असेल, दुग्ध व्यवसाय असेल, फार्मा असेल, शस्त्रास्त्रांची आयात असेल, परकीय गंगाजळी असेल, अशा अनेक गोष्टींवर याचे परिणाम होणार आहेत. पण आता मुद्दा असा आहे की भारताला जर अमेरिकेबरोबर ही डील फायनल करायची असेल तर असं तर असू शकत नाही ना की सगळी गरज काय फक्त भारताची आहे किंवा इतर देशांची आहे आणि अमेरिकेची काही गरजच नाहीये. कुठेतरी तर काहीतरी मुद्दे असतील जिथे अमेरिकेला नमतं घ्यावं लागेल. काय मुद्दे आहेत ज्याच्यावर भारत बोट ठेवू शकतो अमेरिकेशी हे डील करताना? हे बघा कविताजी, पहिले तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आज भारताची जी लोकसंख्या आहे ती जगाच्या 25% आहे. तर एवढी मोठी बाजारपेठ अमेरिकन कंपनीज सोडून देतील का, हे मला एकदम डाऊटफुल वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आज ट्रम्प साहेबांची जी सगळ्यात मोठी अमेरिकेतली कंपनी आहे ऍपल कंपनी, यांनी मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण त्यांच्या आयफोनचं भारतात केलेलं आहे. आज 80% जो आयफोन अमेरिकेत मिळतो तो भारतातनं बनवलेला आहे. तर त्यांनी त्यांच्या सीईओ टीम कुक होते त्यांना सुद्धा धमकावलं होतं की जर तुम्ही भारतात आयफोन बनवाल तर आम्ही अजून टॅरिफ लावू. पण त्यांनी तरी सुद्धा त्यांना उत्तर दिलं होतं की नाही, जरी तुम्ही लावाल तरी आम्हाला तरी ते स्वस्त पडतात. तर जे भारताची जी बाजारपेठ आहे किंवा भारताचं मॅन्युफॅक्चरिंग ऍडव्हान्टेज आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की दोन्ही गोष्टींचं अमेरिका त्याला हे नाही करू शकणार. दुसरी गोष्ट, एक मुद्दा असा आला होता की परकीय गुंतवणूकवर ट्रम्प साहेबांच्या बोलण्यावरनं किंवा टॅरिफवरनं फरक पडेल का, तर मला बिलकुल नाही वाटत. पण बघा, परकीय गुंतवणूक ही बिझनेसशी रिलेटेड आहे. आज भारताची अर्थव्यवस्था 6.2% वाढते आहे आणि इतकी मोठी आज मॅन्युफॅक्चरिंग आणि बाजारपेठ त्यांना मिळते. तर ते लोक जे परकीय गुंतवणूकदार असतात ते आपल्याला काय बेनिफिशियल आहे याच्याप्रमाणे करतात. ते ट्रम्प साहेबांच्या स्टेटमेंट होणार. आणि एक छोटासा मुद्दा कविताजी, की पहिले जे अमेरिकेला असं वाटायचं की आपणच जगभरात सगळ्या इकॉनॉमी चालवतो. आता काळ बदललेला आहे. आता ब्रिक्स आलेला आहे, आता चायना आहे, आता रशिया, आता इंडिया आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आज त्या रियालिटीला त्यांना ऍक्सेप्ट करायला खूप त्रास होतोय. त्याच्यामुळे हे सगळं फ्रस्ट्रेशन पण आहे आणि भारत संयमाने या गोष्टीवर मात करेल अशी मला एकदम खात्री आहे. ओके, ठीक आहे. वक्रे सर, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हे जर सगळं होत असेल तर भारतासाठी अमेरिकेबरोबर व्यवसाय करताना किंवा भारतासाठी अमेरिकेच्या संबंधांबद्दल बोलताना एक खूप मोठा फॅक्टर आपल्याला विसरून चालणार नाही की भारताची जितके लोक अमेरिकेमध्ये काम करतात किंवा भारताचे जितके विद्यार्थी अमेरिकेमध्ये काम करतात, तर जर ह्या ट्रेड डील मध्ये काही बिघडलं किंवा या नाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनासारख्या झाल्या तर या घटकांवर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा लहरीपणा बघितला तर काहीही होऊ शकतं. हो, म्हणजे आता सगळेच जण एक अनिश्चिततेमध्ये आहे. म्हणजे माझ्या ओळखीच्यांची नागपुरात एक लग्न तुटायची वेळ आली आहे. कारण की मुलगा जर का अमेरिकेहून भारतात आला, नागपूरला आला, तर मुलीला परत म्हणजे लग्नानंतर आपल्या पत्नीला घेऊन नाही जाऊ शकणार आणि त्याला सुद्धा परत मिळेल का. तर अशा या म्हणजे मायक्रो लेवलवर प्रत्येक जे लोक तिकडे स्थानिक आहेत किंवा जे इकडे NRI पैसे ट्रान्सफर करतात, या गोष्टी निश्चितच होऊ शकतील. म्हणजे तुम्ही जो लहरीपणा शब्द वापरला, पण मी अजून एक म्हणजे मुद्दा हा आहे की हे सगळं जरी असलं तरी भारताच्या इकॉनॉमीला डेड इकॉनॉमी म्हटलं ते मला वाटत नाही कोणी खूप सिरियसली घेतलेलं आहे. म्हणजे भारताच्या आणि अमेरिकेच्या जे 10 इयर बॉन्ड डील्स आहेत त्यामध्ये 2% अंतर आहे.
तर दीर्घकालामध्ये समजा तुम्ही बघितला तर आपल्याकडचे जे लार्ज आपण इंडिकेटर्स बघतो मॅक्रो, म्हणजे क्षेत्र किंवा असं घरगुती मी आता जे एक उदाहरण दिलं किंवा काही क्षेत्रीय आहेत, पण याच्या पूर्ण विपरीत एक कुठेतरी एक खूप जास्ती आत्मविश्वास आहे की ठीक आहे, काय करेल अमेरिका पाहून घेऊ, भारत काही ना काही त्याच्यात, कारण आपण जसं समीरजी आता बोलले की आपण सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे, आपण एक्सपोर्टवर डिपेंडंट कमी आहे, उलट आपल्या देशात सगळ्यांना यायचं असतं. तर म्हणून तुम्ही समजा एक्सपोर्ट आमच्या देशात नाही करू शकले तर तुम्हाला जास्ती त्रास आहे. हे एसबीआयचा हा रिपोर्ट आहे काही दिवसांपहिलेचा, मॉर्गन स्टॅनलीनी पण एक रिपोर्ट काढलाय की भारताची अर्थव्यवस्था ही पुढे जाते आहे, आणि या पूर्ण याच्यामध्ये भारताने जो एक प्रिन्सिपल स्टँड घेतलाय की आम्ही नाही करणार म्हणजे नाही करणार, तर याच्यामध्ये कुठेतरी एक लेवल ऑफ कॉन्फिडन्स, सोशल मीडिया पोस्ट बघा किंवा कशातही, की सर्वसामान्य लोक असे खूप घाबरलेले कुठे दिसत नाही की बापरे आता काय होईल टॅरिफ टँट्रम्समुळे. तर होतील छोट्या छोट्या निश्चितच गोष्टी होतील, पण याच्यातनं तसं एक आहे की ऍग्रिकल्चरवर इतकं बोलणं चालू आहे, ही एक खूप चांगली संधी आहे की फार्म लॉज जे भारताने आणायचा प्रयत्न केला होता ते पुन्हा एका वेगळ्या प्रकारे आणायचा, आता तरी लोकांना कळेल की त्या फार्म लॉज मध्ये काहीतरी होतं किंवा आता सरकार पुन्हा वेगळ्या प्रकारे आणू शकेल. तर अशा म्हणजे ब्लेसिंग इन डिस्गाईजचं जास्ती लोक घेतात याला, असं सध्या दिसत आहे. ओके, हा महत्वाचा मुद्दा होता. बोडके सर, पण याच्यात आणखी एक मुद्दा मला असं विचारायचा आहे की विकसनशील देश म्हणून भारतानं अनेक वर्ष विकसित देशांकडून येणाऱ्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर आयात कर लादला किंवा बरेच विकसनशील देश हे करतात, हे काय भारत एकटा करत नव्हतं. आता विकसित देशांकडनं विकसनशील देशांकडे येणाऱ्या वस्तूंवर मोठा आयात कर लादणं हे आता कठीण होणार आहे का ट्रम्प? कारण ट्रम्प यांनी जरी अमेरिकेपुरतं केलं असलं तरी ते आता अमेरिकेपुरतं राहणार नाही. म्हणजे आता अगदी जी आपण ब्रिटन बरोबर जी डील साईन केली ते पाहता आता सगळेच देश ही अपेक्षा करतील का की आपल्या मालावर आयात कर ज्या मोठ्या बाजारपेठा आहेत तिथे कमी व्हावेत म्हणून? मला असं वाटतं मुळात एक गोष्ट ही पाहिली पाहिजे की हे एक प्रकारे दादागिरी आहे ट्रम्प प्रशासनाची, की हे आम्ही असं करणार तुम्ही, आणि त्यांनी आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणायला प्रयत्न केला. बेसिकली तुम्ही टेबलवर या आणि डील करा, म्हणजे आमचं हे आहे. त्याचं कारण त्यांना एक गोष्ट माहिती आहे, इकॉनॉमिक्समध्ये त्याला इलास्टिसिटी ऑफ एक्सपोर्ट्स म्हणतो आपण, म्हणजे आपण जे एक्सपोर्ट करतो त्याची जी इलास्टिसिटी आहे ते इलास्टिक नेचरचे आहे, त्यामुळे त्यांना ऑप्शन्स खूप आहेत मार्केटमध्ये. म्हणजे ॲग्रिकल्चर असेल किंवा इतर प्रोडक्ट असेल, जसं मध्ये बोललं गेलं ॲपेरल असेल, त्याच्यामध्ये बांगलादेश आणि व्हिएतनाम आहे, चायना आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी केला असणार आहे. त्यांनी कॅल्क्युलेशन्स करूनच हे सगळं केलं. जरी ट्रम्पने निर्णय जाहीर केला असला तरी मला वाटत नाही इतकं सहज अमेरिकेतली लोक त्या निर्णयाकडे बघतात. त्याचं कारण असं की माझा एक मित्र मागच्या प्रशासनामध्ये एक त्यांच्या महत्त्वाचा इकॉनॉमिस्ट होता, त्याने त्यावेळेस सांगितलं की आम्ही जेव्हा हे निर्णय जाहीर करायचे तेव्हा बरेच दिवस त्याचे आयटरेशन्स करतो, त्याच्यावरती खूप सारे अगोदर त्याच्यावरती कॅल्क्युलेशन्स करून बघितले जातात आणि त्यानंतर निर्णय जाहीर होतो. तर मला वाटतं ते स्वतः पण एक बिझनेसमॅन आहे, त्यांनी जो हा पासा टाकला आहे तो त्यांनी डेफिनेटली भारताची जी बाजू आहे ती थोडीशी विकर साईडला असल्यामुळे त्यांनी याचा विचार केलेला आहे. परंतु तरीसुद्धा आपण याच्यावरती मला वाटतं जसं देवळानकर सर बोलले तसं ऑल्टरनेटिव्ह थिंकिंग आता ठेवली पाहिजेत. आपण अमेरिकेवर विसंबून न राहता आपण इतर देशांकडे आता वळलं पाहिजेत, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. सुरुवातीला तुमच्या प्रश्नाकडे येतो मी आता. डेव्हलपिंग कंट्रीजचा मुद्दा असा आहे की जेव्हा गॅट आणि नंतर WTO जेव्हा अस्तित्वात आलं त्यानंतर तेव्हा असं ठरलं होतं की डेव्हलप्ड नेशन्सने त्यांचं मार्केट ओपन करायचं आहे आणि जे काही टॅरिफ्स आहेत टॅरिफ्स हे कमी करायचे, आणि त्या दृष्टीने त्यांनी सगळ्या टॅरिफ लाईन्स त्यांच्या बऱ्यापैकी खाली केल्या होत्या आणि डेव्हलपिंग नेशन्सला त्यांनी मुभा दिली होती की ठीक आहे तुमचं मार्केट आता तेवढं परिपक्व नाही आहे, तुम्ही इतर देशांसोबत स्पर्धा करू शकत नाही आहे, म्हणून तुम्हाला तुमचं मार्केट प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही हायर टॅरिफ अलाव केले. आजही आपण भारताचे जे ॲग्रिकल्चरचे टॅरिफ आहेत हे साधारणतः 30% पासून 50% पर्यंत आहे, आणि तिथेच मात्र ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनला वाटतं की हे आमच्यावरती बरेच दिवस हायर टॅरिफ चार्ज करतायत आणि आम्ही त्यांना फ्री हँड दिला आहे बेसिकली. परंतु ही डीलच अशी होती, ग्लोबलायझेशनचं प्रोसेसच अशी होती की तुम्हाला डेव्हलप्ड नेशन वर्सेस डेव्हलपिंग नेशन्स असंच त्याचं ती डील होती, आणि डेव्हलप्ड नेशन्सला त्यांचे टॅरिफ्स लाईन कमी आणायचे होतं. परंतु डेव्हलप्ड नेशनने अजून एक स्ट्रॅटेजिक मूव्ह केली, त्यांनी टॅरिफ कमी केले पण नॉन टॅरिफ बॅरियर्स त्यांनी खूप जास्त प्रमाणात वापरले त्यांनी. खरं म्हणजे जसं आता माझं स्वतःचं काम ट्रेड पॉलिसीमध्ये आहे, आम्ही त्यावेळेसही बघितलं की नॉन टॅरिफ बॅरियरमधून सुद्धा त्यांनी जसं कोटा असेल किंवा अँटी डम्पिंग ड्युटी असेल किंवा काउंटरवेलिंग ड्युटी असेल की तुम्ही अमुक
एक्सपोर्टवरती सबसिडी दिली म्हणून आम्ही त्याच्यावरती टॅक्स लावू. अशा प्रकारच्या ज्या काही त्यांनी नॉन टॅरिफ बॅरियर्स आहेत किंवा ज्याला आपण टॅरिफ सोडून इतर ज्या गोष्टी आहेत ज्या प्रशासकीय असू शकतील किंवा कस्टम्स रिलेटेड असतील अशा सगळे प्रोसिजर्समध्ये बदल करून त्यांनी ट्रेड अडवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ते जसं ते बोलतात ॲक्च्युली त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने ते ॲक्च्युली ॲक्शनमध्ये आणतात आणि हे दिसतं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की इवन याचा मुळाशी जर तुम्ही केला तर ट्रम्प प्रशासनाने मागच्या दोन एप्रिलला जो काही स्टान्स घेतला होता तो स्टान्स फार बदललेला मला वाटत नाही आहे. त्यांनी 90 दिवसाची मुभा दिली असली तरी सुद्धा त्यांनी हा एक प्रकारे आपल्यावरती परत एक हल्ला केला आहे. ठीक आहे. सतीशजी, आता तुमच्यासाठी एक प्रश्न असा आहे, कारण मगाशी तुम्ही भूराजनीतीबद्दल बोलला. जेव्हा आपण एशियाचा विचार करतो, साऊथ ईस्ट एशियाचा विचार करतो, तर चायना आणि भारत हे दोन वेगवेगळे पाहता येत नाही. जेव्हा तिसऱ्या कोणामध्ये अमेरिका असतं. आतापर्यंत असं होत होतं की जेव्हा अमेरिकेला चायना संदर्भात काही करायचं असेल तर ते भारताला थोडीशी ढील द्यायचं असं म्हणायला काही हरकत नाहीये. पण आता असं होताना दिसत नाहीये. त्यांनी चायनावर सुद्धा भयंकर आयात कर लादला आणि मग त्यांनी भारताला सुद्धा कुठेही मोकळीक दिलेली नाहीये. म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात, व्हिएतनाम, पाकिस्तान, बांगलादेश या देशांना जितकी मोकळीक दिलेली तितकी ते भारताला देऊ शकत नाही. हे बदललेलं जे चित्र आहे ते काय सांगतं? नक्कीच डॉक्टर कविता, अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारला आणि मी त्याच्या सुरुवातीलाच, या चर्चेच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी सांगेल, हेनरी किसिंगर जे अत्यंत फेमस असे भूराजनीती तज्ञ होते, त्यांचं एक फार फेमस असं कोट त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की इन इंटरनॅशनल रिलेशनशिप देर आर नो परमनंट फ्रेंड्स ऑर एनिमीज, देर आर ओनली परमनंट इंटरेस्ट. म्हणजे अमेरिकेसाठी सुद्धा जो आहे भारत किंवा चायना हे प्रत्येक वेळेस जे आहेत ते दोस्त किंवा दुश्मनच असले पाहिजे अशातला भाग नाही. त्यांच्या स्वार्थाच्या अनुसार जे आहे ती भूमिका त्या ठिकाणी बदलतात. यातला फक्त एक महत्वाचा मुद्दा या चर्चेमध्ये मी त्या ठिकाणी आणतो. आज घडीला अमेरिकेकडे साधारणतः 30 ते 40 दशलक्ष टन एवढा जो आहे ऍग्रिकल्चरल सरप्लस आहे आणि त्यामध्ये मुख्यतः जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्सच्या माध्यमातून तयार केलेलं सोयाबीन त्या ठिकाणी असेल किंवा मका असेल, असे जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी. मग हे कुठेतरी जर त्याला डंप त्या ठिकाणी करायचं असेल तर आतापर्यंत चायनाची मार्केट ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उपलब्ध होती. पण मागच्या काही काळामध्ये अमेरिका आणि चायना यांच्यामध्ये जे टेरिफ वॉर त्या ठिकाणी छेडलं गेलेलं आहे, चायनानं अमेरिकेला कुठलाही भाव दिला नाही आणि त्यांनी याचा जो एक ऑप्शन त्या ठिकाणी शोधून काढला की आपल्याला अमेरिकेकडून खरेदी करण्याच्या ऐवजी आपण अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी करावं आणि त्यासाठी ब्राझील त्याचबरोबर साऊथ आफ्रिका यांच्याशी त्यांनी जो आहे याच्याशी संबंधित व्यापार वाढवला. म्हणजेच एक प्रकारे अमेरिकेकडचा जो ऍग्रिकल्चरल सरप्लस आहे तो जर खपवायचा असेल तर चायना सारखी मोठी बाजारपेठ आता मायनस झाली, मग कुठली उरली ती म्हणजे भारत. मग भारतावर जो आहे दबाव निर्माण करणं यासाठी जे आहे मुख्यतः ऍग्रिकल्चरल मार्केट ऍक्सेस, मुख्यतः डेअरी त्याचबरोबर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आणि लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर यावर जो आहे या ट्रेड डीलचा किंवा एक प्रकारे दबाव तंत्राचा जो आहे खूप मोठा एक प्रकारे कॉम्पोनंट अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या पॉलिसीमध्ये असं मला स्पष्टपणे वाटतं. वक्रे सर, मला या मुद्द्यावर तुमच्याकडे यावं लागेल की मला एक सांगा की जीएम जेनेटिकली मॉडिफाईड वाणं प्रामुख्यानं किंवा ती धान्य किंवा प्राणी या सगळ्याचा मुद्दा भारताच्या राजकारणामध्ये काही वर्षांपूर्वी खूप महत्वाचा, खूप कळीचा होता आणि त्याला हे परराष्ट्राचे इतर देशांशी असलेले आपले संबंध हाच पाया होता. आता पुन्हा एकदा जेव्हा ही ट्रेड डील होतीये तेव्हा जीएमचा मुद्दा पुन्हा मागच्या दाराने येईल की तो अग्रस्थानीच होणार आहे? नाही, जीएमचा मुद्दा येणारच आहेत, कारण की जे स्थानीय म्हणजे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या लोक म्हणजे फक्त त्या ऍग्रिकल्चर समजा तुम्ही बघितलं तर पहिले त्या ऍग्रिकल्चर हा स्टेट सब्जेक्ट होतो, बरोबर. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट एक झाली आणि आपल्याकडचे इतके राज्य एक झाले. मग ऍग्रिकल्चर म्हटलं तर समजा टेक्सटाईल इंडस्ट्री पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन जाईल, टेक्सटाईल मिनिस्ट्री पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होईल. मग त्याच्यावर कमोडिटीज फ्युचर्स असतात, मग फायनान्स मिनिस्टरचं पण त्याच्यावर मत राहील. तर म्हणून कोणी नाबार्ड राहील. तर सगळ्यांच्या मत जेव्हा येतील तेव्हा तर मग त्याच्यामध्ये जीएमचा मुद्दा तर येईलच आहे, मग स्वदेशीचा मुद्दा येईल. तर म्हणून असं नाहीये की हा मुद्दा येणारच नाही, पण त्याच्यामधनं एक आहे की मागचा अनुभव आपल्याकडे असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांचं पण मत त्याचे राहीलच आहे. तर जीएमचा मुद्दा तर येईल आहे, पण काहीतरी करून त्याच्यातनं मार्ग निघेल हेही तितकंच वाटतंय.
पण आता एवढ्या वर्षांमध्ये बोडखे सर असं वाटतंय का की भारत जीएमच्या बाबतीत थोडासा मवाळ झालाय? कारण इतिहास बघितला तर जीएमच्या बाबतीमध्ये आपल्या ज्या भूमिका होत्या त्या खूप स्ट्रॉंग होत्या, नाही म्हणजे नाहीच असं भारताचं म्हणणं होतं. कापूस वगळता आपण कुठेच जीएमला परवानगी दिलेली नव्हती. आता एवढ्या वर्षांनंतर थोडीशी भूमिका सॉफ्ट दिसते की पुन्हा जीएमवर आपली ती स्वदेशी विरुद्ध जीएम ही भूमिका कायम राहील? विशेषकर कॉटन म्हणजे आम्ही मला असं वाटतं थोडी भूमिका अजून मावळ होईल. याचं कारण असं की आपण ऑइल डेफिशियंट म्हणजे एडिबल ऑइल जे आहे ते एडिबल ऑइलमध्ये आपण ऑलरेडी डेफिशियंट आहोत. आणि तिथे मात्र आपण जेव्हा ऑइल इम्पोर्ट करतोय त्या ऑइल इम्पोर्ट केलेल्या त्याच्या वेळेला आपण मात्र हे एन्शुअर करत नाही वेदर ते ऑइल जीएमचं ऑइल आहे की नॉन जीएम ऑइल आहे. तर म्हणजे ॲक्च्युअली एका प्रकारे आपण इतर ज्या काही व्हेजिटेबल्स असतील याच्यामध्ये जे काही अलाव केलं याच्या थ्रू जीएम बद्दल माझी भूमिका अशी आहे की जीएम हा विषय आता आपण थोडासा सॉफ्ट पद्धतीने हँडल करायला पाहिजे आणि तशी गव्हर्नमेंटची भूमिका तशी दिसते. आणि खरं तर मला ढगे सरांचा जो काही मागचा मुद्दा होता त्याला एक थोडंसं हे पुष्टी द्यायची होती. आमचं त्याच्यावरती एक काम आहे. मागच्या वेळेला 19 मध्ये ज्या वेळेला युएसने चायनावरती टॅरिफ वॉर सुरू केला होता, खरं तर त्यावेळेला युएस चायना तुम्ही तो मुद्दा आला म्हणून परत तो आपण सांगतोय. तर चायनाने त्यांना भाव का दिला नाही याचं कारण आहे चायना सुद्धा त्याचप्रमाणे तेवढाच मोठा बलाढ्य देश आहे आणि तेवढं त्यांचं ट्रेड पार्टनरशिप आहे. त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की अमेरिकेने जे ट्रेड वॉर केलं याच्यामध्ये लॉस अमेरिकेचा झाला, चायनाचा काही लॉस झालेला नाहीये. म्हणजे आम्ही ते लॉस एस्टिमेट केले. अनफॉर्च्युनेटली तो पेपर अजून पब्लिश व्हायचा आहे, पण त्याच्यावेळी ते एस्टिमेट हे झालं की अमेरिकेचे लॉसेस जास्त होते, त्याच्यामध्ये चायनाचा कुठलाच लॉस नव्हता. त्यामुळे अमेरिका चायनासोबत डील करताना मात्र फार केअरफुली डील करेल, परंतु त्यांना ही गोष्ट इंडियाच्या बाबतीत लागू होत नाही असं वाटतं. नाही, पण याचं एक कारण असं हे पण असलं पाहिजे ना की बाजारपेठ भले भारताची मोठी असेल, संख्येने ती मोठी दिसतीये, पण तिचं बाजारपेठेचं आर्थिक मूल्य जर बघितलं तर ते निश्चितपणे चायनापेक्षा कमी असणार आहे. आणि बाजारपेठेची दुसरी जी बाजू असते, जी मॅन्युफॅक्चरिंग बाजू आहे, ती मॅन्युफॅक्चरिंग बाजू जेवढी चायनाची स्ट्रॉंग आहे तेवढी भारताची नाहीये. त्यामुळे चायना जितकं महत्वाचं असेल अमेरिकेला या क्षेत्रामध्ये, तेवढं भारत असण्याचं कारण नसणार आहे. बरोबर, तुम्ही बोललात ते अगदी खरं आहे. आणि मी जे मगाशी बोललो की आपला जो ट्रेड आहे हा ट्रेड तसा विचार केला तर चायनाचा खूप कमी आहे. चायनाचा ट्रेड खूप मोठा आहे. म्हणजे चायनावरती अमेरिकेचं डिपेंडन्स खूप जास्त आहे आणि चायनाकडनं ज्या वस्तू आणि सेवा ते विकत घेत आहेत त्या बऱ्यापैकी इनिलास्टिक आहे. जसं आपल्याकडचं फार्मास्युटिकल सेक्टर त्यांनी का वगळलं आहे, तर कारण त्यांना ते जास्त इनिलास्टिक डिमांड असल्यामुळे, कारण त्याची गरज त्यांना जास्त आहे, म्हणून त्यांनी तेवढं सेक्टर वगळून बाकी सेक्टरवरती टार्गेट करायचं. ॲग्रिकल्चर असेल किंवा मग जेम्स अँड ज्वेलरी असेल किंवा टेक्सटाईल असेल किंवा ऑटो पार्ट्स असतील, ऑटो कंपोनंट्स असतील. आणि त्याचा आपल्याला डायरेक्ट आता कॉम्पिटिटर युरोप आहे, कारण युरोपचा इफेक्टिव्ह टॅरिफ हा आपल्यापेक्षा कमी आहे. जसं अपॅरलमध्ये आणि टेक्सटाईलमध्ये तुमच्याकडे बांगलादेश आणि व्हिएतनाम आहे. आणि त्यांच्याबरोबर अमेरिका ज्या पद्धतीनं डील करते आणि भारताबरोबर ज्या पद्धतीनं डील करते, म्हणजे हे मगाशी भूराजनीतिक गणितं जी सांगितली आपल्याला ढगे सरांनी, ते बघितलं पाहिजे. चायनासोबत कसे आहेत, पाकिस्तान व्हिएतनाम सोबत, बांगलादेश सोबत कसे आहेत आणि भारतासोबत कसे आहेत, हे सगळं बघूनच भारताला आपली दिशा फायनल करावी लागणार. आणि म्हणूनच कदाचित भारत संयमीपणे या सगळ्या गोष्टींना उत्तर देण्याची घाई होत नाहीये कुठेही. भारतीय परराष्ट्र देवळानकर सर, हा प्रश्न तुम्हाला आहे. जर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं काल जे परिपत्रक काढलं होतं त्यातनं काय तुम्हाला अधोरेखित करण्याचा प्रयत्न, म्हणजे मी मगाशी एक सांगितलं की भाषा संयमित त्यांनी वापरलेली आहे, पण जेव्हा भारतासारखा देश अशा प्रकारचं पत्रक काढतो काही दिवसांचा वेळ घेऊन, त्यावेळेस काहीतरी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असतो जो फक्त देशांतर्गत लोकांसाठी नसतो, तो जगासाठी असतो. काय अधोरेखित केलंय भारतानं यातून? ते प्रामुख्याने या गोष्टीला अधोरेखित करतं की भारताने आता व्यापाराच्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने लक्ष्मण रेषा किंवा रेडलाईन्स या आखायला सुरुवात केलेली आहे. भारत आता कोणाचे दबावापुढे झुकणार नाही. भारतासाठी त्यांचा नॅशनल इंटरेस्ट, आपले राष्ट्रीय हितसंबंध हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. विशेष करून रशियाकडनं तेल आयात करायचं की नाही हा भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधाचा प्रश्न आहे. त्यासाठी अमेरिकेचा दबाव आम्ही सहन करणार नाही. ऍग्रिकल्चर असेल, डेअरीज असेल यामध्ये किंवा फिशरीज असेल, यामध्ये कोणत्याही पद्धतीने आयात शुल्क कमी करायला भारत तयार नाहीये. आणि त्यामुळे कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प यांचा जो इगो आहे तो हर्ट झालेला आहे आणि म्हणून सातत्याने भारत विरोधी स्टेटमेंट देण्याची त्यांनी एक प्रकारची शृंखला सुरू केलेली आहे. परंतु यामागे त्यांचा उद्देश प्रामुख्याने भारतात दबाव टाकण्याचा आहे, कारण भारत हा एकमेव असा देश आहे की ज्यांनी ट्रम्प यांच्या कोणत्याही दबावापुढे न झुकण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं याच्यातनं दिसून येतं.
मला वाटतं रोज लक्षवेधीमध्ये जेव्हा चर्चा होतात तेव्हा राजकीय भूमिका अगदी तीव्रतेनं मांडल्या जातात, पण आजची चर्चा ही खास होती कारण जेव्हा भारत म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन हा एकच असतो, ते म्हणजे भारताचं हित, भारताचं सार्वभौमत्व. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर भारतानं शांतपणे आपलं पहिलं उत्तर दिलेलं आहे. अर्थात आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातनं जे आलं, पडद्यामागे नक्की चर्चा सुरू आहेत, काहीतरी सकारात्मक एक मार्ग यातना काढण्यासाठी, आणि तो मार्ग निघेल अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे. म्हणजे भारताला जशी ती आहे तशी जगातल्या अनेक देशांना सुद्धा आणि ती अमेरिकेला सुद्धा आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, शेतीसारखं क्षेत्र असेल, दुग्ध व्यवसायासारखं क्षेत्र असेल, ज्याच्यावर भारतातली 50% पेक्षा जास्त गोरगरीब जनता जी आपल्या उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहे, फार्मासारखं सेक्टर आहे जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, उत्पादन क्षेत्रामध्ये भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या क्षेत्रांवर जर या व्यापार निर्णयाचा किंवा या व्यापार समझोत्याचा मोठा परिणाम होणार असेल तर तो व्यापारी निर्णय हा खूप काळजीपूर्वक घेतला गेला पाहिजे आणि भारत सध्या तेच करताना दिसते. कारण हा प्रश्न फक्त तुमच्या माझ्या उद्योगाशी किंवा आपल्या हातात खेळणाऱ्या पैशापुरती मर्यादित राहणार नाहीये. हा प्रश्न आपल्या ताटामध्ये काय येतंय आणि आपल्या पोटामध्ये काय जातंय याच्याशीही संबंधित असणार आहे, आणि सीमेवर आपलं रक्षण कोणती शस्त्र करतायत याच्याशीही संबंधित असणार आहे, आणि आजारी पडलो तर आपल्याला लागणारी जी औषधं असतील त्याच्याशीही संबंधित आहेत. त्यामुळे भारताच्या प्रत्येक घटकावर परिणाम करणारी ही ट्रेड डील भविष्यामध्ये भारतासाठी सर्वतोपयोगी उपयुक्तच ठरावी यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, आणि आपण सगळेजण अपेक्षा करूयात की ही ट्रेड डील सक्सेसफुल ठरेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांमधून, भाषेमधून जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय तो नॅरेटिव्ह प्रत्यक्षात आपल्याला ट्रेड डीलमध्ये दिसणार नाही याची आपण सगळेजण खात्री बाळगूया, कारण भारताचं परराष्ट्र खातं तितकं सक्षम नक्की आहे आणि कालच्या उत्तरातनं त्याची चुणूक दिसली आहे. आपण सगळे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अत्यंत सोप्या शब्दांमध्ये या संपूर्ण विषयाचे वेगवेगळे पैलू समजावून सांगण्याचा जो प्रयत्न केला त्यानं प्रेक्षकांच्या तर ज्ञानात भर पडलीच आहे, पण माझ्यासाठी सुद्धा ही चर्चा बरीच उद्बोधक ठरली. त्यामुळे सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. आणि यानंतर लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.